मी ऋतुजा बाळासाहेब नागणे कृषी महाविद्यालय राजमाची येथून बोलत आहे। तुमच्यासमोर आज आम्ही इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टमचं एक मॉडेल ठेवलेलं आहे। इथं स्टार्टिंगला आम्ही एडिबल ऑयस्टर पिंक मशरूम्स कल्टिवेट केलेले आहेत, ज्याच्यासाठी डिझायर्ड टेम्परेचर हे 22 ते 28% आहे आणि ह्युमिडिटी जी आहे ती 65 ते 70% आहे। त्याच्यानंतर साईडला आम्ही रोज गार्डन केलं आहे, त्यामध्ये बी किपिंग पण ठेवलेलं आहे। जे पॉलिनेशन थ्रू नेक्टर कलेक्ट होईल ते ह्या पेट्यांमध्ये कलेक्ट होणार। नेक्टर आणि रोज जे ते दोन्ही पण सेल करून त्यात दोन्हीमधून पण सोर्स ऑफ इन्कम जनरेट होणार आहे। इथं मशरूम कल्टिवेट केलेलं आहे आम्ही। मशरूम कल्टिवेटमधून वीट कल्टिवेट केलं आहे, त्यामधून जे लिटर भेटेल ती मशरूमच्या बेससाठी आणि पोल्ट्रीच्या बेससाठी आम्ही वापरणार आहे। आणि इथं साईडला पोल्ट्री आहे। पोल्ट्रीमध्ये डीपी क्रॉस ही ब्रीड आम्ही ठेवलेली आहे पोल्ट्रीची, आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली फिशरी आहे। फिशरीमध्ये आम्ही रोहू आणि कटला घेतलेले आहेत। पोल्ट्रीचं जे पण वेस्ट असेल ते सगळं फिशरीमध्ये जाणार आहे आणि फिशरीसाठी वेगळं असं काही खाद्य नाही लागणार। त्याच्यानंतर इथं साईडला एलिफंट ग्रास आहे। एलिफंट ग्रास हे फॉडर म्हणून आम्ही इथं गोट्यामध्ये वापरणार आहे। एलिफंट ग्रास नंतर इथं आम्ही मँगो ऑर्चर्ड लेआउट केलं आहे। हे मल्टी स्टोरेड क्रॉपिंगमध्ये आम्ही घेतलेलं आहे। मँगो ऑर्चर्ड लेआउट करून जी मध्ये स्पेसिंग राहिलेली त्यामध्ये आम्ही व्हेजिटेबल क्रॉप्स घेतलेले आहेत आणि रिच गोल्डचे वेल जे आहेत ते मँगोच्या झाडांच्या साईडनी ठेवलेले आहेत। इथं ओनर्स हाऊस आहे। ओनर्स हाऊसमध्ये 2 सोलार पॅनल्स आहेत, जे पोल्ट्रीमध्ये ब्रूडिंगसाठी लाईट लागणार आहे आणि घरी जे पॉवर सप्लाय लागणार आहे ते इथून भेटणार, आणि लास्टला इथं गोठा। थँक्यू।